आता एवढं मोठं पार्सल आहे म्हटल्यावर त्यामध्ये काय असायला हवं, तर यामध्ये ना हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आता आहे ना दुपारचे 12:30 वाजले आणि सकाळी मला बहिणीचा कॉल आला होता संध्याचा, तर तिच्या घरी ना आज पंचमी श्राद्ध आहे तिच्या सासऱ्यांचं, तर तिने सर्वांना मला जेवायला बोलवलंय। मला तर काही सकाळी लवकर जाता येईना कारण प्रॉब्लेम असल्यामुळे अशा ठिकाणी स्वयंपाक वगैरे करता येत नाही, हात लावलेलं चालत नाही। पण ती बोलली सर्व झाल्यानंतर का होईना जेवायला ये तू, उपास करू जेवून गेल्यानंतर। तर तिचा पुन्हा मला आत्ता कॉल आला की लवकर ये, म्हणून मग म्हटलं चला आता मी तिच्या घरी चालले, तर चला तुम्हाला पण दाखवते। बऱ्याच ताईंना माहिती संध्याचं घर, त्यांना माहिती नाही त्यांना पण बघायला मिळेल। राहुल येतो ना, चल चला। पाऊण वाजत आलेला आहे, 10 मिनिटं आमचं घड्याळ पुढे आणि घरातली सर्व काही कामं आटोपली आहे। आज काही स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, त्यामुळे मग चाललो आता आम्ही तिकडे। लिंबाचे डगळे कशाला ग? अरे बापरे, अंशू पण दिसली। अंशू इकडे बघ ना माझ्याकडे, हाय कर ना मला। अंशू नाही बोलायचं। अंशू सांग ना आज तुझ्या घरी कधी आली? मी लई दिवसा पण तो लिंबाचा पाला पाहत होते, पण आता आली कोणासोबत? काय रे वाशरूमला नाही घेते आजी? आजी कशाला घेते? लागतंय आजीला औषध करायचंय, औषध। हा आता आम्ही आलोय। वासरू बघ ना किती क्यूट आहे वासरू। ए तू हात लावते का ग? छान आहे ना वासरू? आता झालं ते 15-20 दिवस झाले पण तरी। अण्णा दादा पाय आता हात लावेल, पाय कसा घाबरतो, पाय कसा घाबरतो। तिकडे सर्व काही जार ठेवलेले, मशीन चालू आहे वाटतं। चला आता घरात जाऊ आपण। तुला इथे खेळायचंय का? मग अंशू इथे खेळायला, आता आजी पण इथंच आहे। गाडीत खेळायचं, जाय गाडीत खेळ। आजीचा लाडका नातू आजीला पाणी घेऊन आलाय। मधी सागर भाऊचा जारचा प्लॅन बघितलाय, काही ताईंनी बघितला नाही, त्यांना आज परत दाखवते। तर हा आपल्या सागर भाऊचा जारचा एक्वाचा प्लॅन, बिस्लरीमध्ये जे पाणी असतं ना ते पाणी इथे या मशिनरीमध्ये तयार होतं आणि इथे ना टाक्या बनवलेल्या आहे, मोठ्या मोठ्या झाकून ठेवलेलं आहे पाणी, कारण खूप काळजी घ्यावी लागते पाण्याची आणि एकदम स्वच्छ सर्व काही पाणी यामध्ये भरलं जातं। आणि ह्या मोठ्या मोठ्या मग मस्त आहे, मस्त आहे, फ्रेश पाणी, ताजं पाणी एकदम। मोटर चालू केली ना? हा टाक्या पूर्ण भरल्या ना रे, भरले ना? हा प्याला दर, तुला म्हणते पाय कशी प्याला दर। झाले का जेवण घरात? झाले जेवण? गाय कुठे? गाय चरायला? हा का? हा अगं काय करते अंशू त्याला? चल जाऊ आता आपण घरात, घरात जाऊ। चल अंशू, अंशूला उचलून घे तुला अंशू सारखं वासरू आहे ना?
ब्लॅक अँड व्हाईट. अंशूने कपडे घातले ब्लॅक अँड व्हाईट. वासरू पण ब्लॅक अँड व्हाईट. चपात्या चालू आहे काय? जेवण झालं? आता संध्याच्या घरी ना मी जेवायला बसलेली आहे. बरेच पाहुणे आले होते सकाळी. सर्वजण जेवून गेले. सागर भाऊ, अर्चना, आई सर्वजण आता गेले होते घरी. सर्वात शेवटी संध्याने आम्ही दोघीच जेवायला बसलो. त्यानंतर मग मी घरी निघून आली. वातावरण पण थोडंसं ढगाळ झालेलं होतं. थोडंसं असं आभाळ भरून आल्यासारखं वाटत होतं. पाऊस येण्याची शक्यता होती. आजूबाजूला आहे ना खूप छान अशी मस्त हिरवळी होती. निसर्गरम्य वातावरण दिसत होतं सगळीकडे. हाय, आता आम्ही ना घरी आलोय. बहिणीच्या घरी गेली होती. पितृपक्षाचं जेवण केल्यानंतर आहे ना खरं सांगते खूप असं जड होतं. म्हणजे सुस्ती येते आल्यानंतर. तर मी लगेच थोडा आराम केला आणि नंतर म्हटलं चला आता 3 सव्वा 3 वाजत आलेले व्हिडिओला सुरुवात करू. तर थोडी फ्रेश झाली आणि आज एक पार्सल आलंय आम्हाला. तर म्हटलं चला ते तुम्हाला दाखवते त्यामध्ये काय आलेलं आहे. तर चला, ओपन तर केलेलं आहे राहुलने, कारण राहुलनेच घेतलं ना ते. आल्या त्याने ओपन केलं आणि नंतर मग म्हटलं चला आता तुम्हाला पण दाखवते काय पार्सल आलेलं आहे. आता एवढं मोठं पार्सल आहे म्हटल्यावर त्यामध्ये काय असायला हवं. तर यामध्ये ना भांडीचे पॅकिंग खूप छान करतात ते. द इंडस व्हॅली कंपनीकडून मला ही कढाई आलेली आहे. तर हे बघा, अशी थोडी पसरट आहे आणि तिला दोन्ही साईडला धरायला कान पण आहे. तर ही लोखंडी कढाई आहे. तर हे बघा खूप छान आहे ना. आणि हेवी म्हणजे जड आहे बऱ्यापैकी. तर यामध्ये अन्न शिजवलेलं छान असतं, चांगलं असतं. आणि मला त्यांनी ही पाठवली. जास्त काही महाग पण नाही. याची लिंक मी तुम्हाला देईन. तर त्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती पण मिळेल की तिला काय सर्व काही. आणि आम्हाला ही फ्री भेटली आहे. बस तिकडे जाऊ दे, पडू दे. आम्हाला फ्री भेटली आहे. परत असं नको वाटायला का प्रमोशन करतोय. कारण आम्ही याचे पैसे घेतलेले नाहीये. प्रमोशनच करतोय. पण आमच्यावर डिपेंड होतं का आम्हाला कशी निवडायची. आणि कंपनी एकदम भारी ब्रँडेड आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या कंपनी पाहूनच प्रमोशन करतो. आणि आम्ही काही पैसे वगैरे नाही घेतले. आम्हाला ते आवडतं तर आम्ही त्यांना सांगतो का ही वस्तू पाठवा. म्हणजे मीच सांगतो, मम्मीला विचारतो ही तुला लागतंय का, किंवा मम्मी सांगते का अशी वस्तू बघ. मी त्यांना कंपनीला सांगतो तर ते पाठवून देतात असं. आणि त्यांचं बार्टर आहे तर ते आम्हाला फक्त वस्तू देतं आणि मग मीच चेक करून घेते का म्हणजे कशी आहे, काय भारी आहे. जर प्रमोशन केल्यानंतर म्हणजे आपलं युट्यूब फॅमिलीला पण आहे ना त्याचा फायदा होईल असं. मागच्या वेळेस काय झालं तर एक दाखवले होते आम्ही. तर ते मावशी बोलायला लागल्या फ्री मध्ये भेटली तुम्ही, असं नाही. पण मग तसं काही नाहीये. आता फ्री मध्ये जरी भेटलंय मला तर मी त्याच्यात रेसिपीज बनवते आणि कंपनीवाले बघतात माझ्या चॅनलवर. ती म्हणजे जास्त रेसिपी असतात आपल्या ब्लॉग मध्ये, रेसिपी चॅनल आहे, रील आहे. तर त्यामुळे ते मला पाठवतात ही भांडी आणि त्याचा मला पण छानपैकी मस्त उपयोग होतो. म्हणजे तुम्हाला पण छान छान याच्यामध्ये मी काही ना काही रेसिपी बनवून दाखवत असते ना. तर अशा टाईपचा पॅन म्हणजे कढई मला पाहिजे होती. तर मग मी राहुलला बोलली की त्यांना हीच पाठवायला सांग. मग त्यासोबत त्यांनी अजून एक वस्तू पाठवली मला. त्यांनीच पाठवली, स्वतःहून पाठवली. आम्ही काही माहिती नव्हती म्हणजे, पण त्यांनी स्वतःहून आम्हाला पाठवली आहे. हे तुला याला का नाही इंडियन पोस्टच्या पॅकिंगला डबल रॅपिंग काम. आणि कंपनी खरंच चांगली आहे. कसं आहे, प्रमोशन जरी आम्ही करत असलो तर ज्या वस्तू चांगल्या आहे ना त्याच आम्ही प्रमोशन करतो, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला पण चांगला होईल. आता सध्या बरेच जण स्टील, लोखंड वापरतात स्वयंपाक करण्यामध्ये. ॲल्युमिनियमचा वापर जरा कमी होत चाललाय आता सध्या तरी. प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेतोच. आणि हे लोखंडी चांगलं असतं, आपल्या शरीरामध्ये लोह जातं. त्यामुळे याच्यापासून आपल्याला काही असा दुष्परिणाम होत नाही आपल्या शरीराला. चांगले टॉक्सिक फ्री आहे. आणि लेटर पण पाठवलं त्यांनी मला ह्या वेळेला. तर दाखव सर्वांना लेटर पण. लेटर तुम्ही वाचू शकता. तसं एवढं क्लिअर नाही दिसणार, वाचू शकता. तसं मी सांगेलच काय बोलता येते. काय बोलता ये का काय थँक्स फॉर ब्रिंगिंग द इंडस व्हॅली काय कुकवेअर टू युअर होम. म्हणजे तुमच्या घरी काय मागवल्याबद्दल थँक्यू बोलता येते.
आणि ते बोलताय का तुम्हाला माहिती का तुम्ही सुपर हिरो आहे, कारण तुम्ही तुमच्या काय हेल्थची आणि तुमच्या फॅमिलीच्या हेल्थची काळजी घेताय या टॉक्सिक फ्री कुकवेअर म्हणजे घेऊन. असंच त्यांनी सांगितले का हे म्हणजे बिना केमिकल वगैरे टॉक्सिक फ्री आहे, तर आपल्या ज्याच्यात अन्न शिजवलंय ना आपण त्याचं चांगलं राहतं. असं हे पण किती हेवी आहे, किती जड आहे. आणि ट्रे नाही हा पण एक असा पॅन म्हणजे तवा, म्हणजे यामध्ये आपण पराठे डोसे असं काही पण बनवू शकतो. एका वेळेला 3-4 पण ठेवू शकतो. आणि खरंच खूप भारी आहे ना हे, तर त्यांनी स्वतःहून आम्हाला पाठवलंय. आणि ज्यांना घ्यायचं असेल त्यांची या प्रोडक्टची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकून घेऊ, तिथून तुम्ही घेऊ शकता, ऑर्डर करू शकता. आणि कंपल्सरी नाही, ज्यांना गरज आहे ज्यांना आवडेल त्यांनीच घ्या. हा, असं नाही की आम्ही सांगतोय म्हणूनच घ्या, असं काही नाही. तर खूप भारी आहे. आता वस्तू तर लागतातच मला रेसिपीसाठी. तर चला आता आज मी काहीतरी छान मस्त रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करते. यामध्ये काहीतरी बनवते, पण आता काय बनवते बघू. तर हे बघा, याला दोन्ही साईडला आहे ना धरायला असे कान आहे, म्हणजे गरम जरी असलं तरी आपल्याला हाताला चटका बसणार नाही. आणि आतमध्ये खूप छान असं म्हणजे एकदम प्लेन आहे, निर्लेप टाईप. तर याला काही चिटकणार पण नाही मला असं वाटतंय. म्हणजे आपण जर काही केलं डोसे भाजी वगैरे, आणि भाज्या तळण्यासाठी पण वापरू शकतो आपण, फ्राय करण्यासाठी. आणि हा ट्रे सारखा पॅन दिलेला आहे, तर हा खूप भारी आहे ना. यावरती पण खूप सारे पदार्थ आपण करू शकतो, चपात्याही करून बघू शकतो आपण. तर चला आता वापरेल तेव्हा सांगेल मी तुम्हाला. आणि हे बघा, हे लेटर त्यांनी मला ह्यावेळेस दिलं. आता इथे मी 2 मक्याची कणीस घेतली. कणीस थोडीशी ना पिवळी पडली आहे, सुकली आहे, कारण 4-5 दिवस झाले ना तेव्हा मक्याची कणीस आणली होती. आणल्या हिरवीगार होती, पण ती अशी पडून राहिली ना, त्यामुळे पानं तिचे असे पिवळे झाले. आणि वेळ पण भेटत नव्हता रेसिपी करायला, तर म्हटलं चला आज तरी काहीतरी हलकी फुलकी रेसिपी बनवू. कणसाची सर्व पाने काढून घेतली आणि आता याचे दाणे मोकळे करून घ्यायचे. तर दाणे काढायला पण खूप सोपं असतं. अर्ध तोडून घ्यायचं कणीस आणि त्यानंतर त्याची दाणे ना पटापट अशी निघतात, खूप जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे हे सर्व काही स्वीटकॉर्न मी काढून घेतले. आणि इथे मी कढईमध्ये गरम पाणी करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, अर्धा चमचाभर. आणि हे दाणे ना थोडेसे असे नॉर्मल सुकल्यासारखे वाटताय ना मला, म्हणून मग मी ते थोडे बॉईल करते. नाहीतर बॉईल करायची काही आवश्यकता नव्हती, पण बॉईल केल्यानंतर ते छान मस्त असे फ्रेश दिसतील आणि छान होतील. तर 5-1 मिनटं फक्त याला एक उकळी आणायची, खूप जास्त बॉईल करायचे नाही आहे. तर तोपर्यंत इकडे मी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक कापून घेणार आहे. स्वीटकॉर्न मसाला चाटमध्ये कांदा टोमॅटो हे सर्व काही कच्चंच टाकतात, पण मी थोडंसं हलकंसं आहे ना बटरमध्ये फ्राय करून घेणार आहे, त्यामुळे अजून पण ते टेस्टी बनेल. तर कांदा पण एकच घेतला आहे मी आणि टोमॅटो एकच घेतला, दोन्ही पण बारीक कापून घ्यायचं. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या पण मी सोलून घेतलेल्या आहे. लसूण पण अगदी बारीक चॉप करायचा. आणि इकडे आता 5 मिनिटच झाले. स्वीटकॉर्न छान मस्त पाण्यामध्ये असे फुलले गेले, ते सर्व काही एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचे. खूप जास्त वेळ त्याला आपल्याला शिजवायचं नाही आहे, कारण ते तसेच खायला खूप छान मस्त गोड लागतात. आणि टोमॅटो पण असाच कांद्याप्रमाणे आता बारीक कापून घेते मी. पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्वीटकॉर्नची मक्याची कणिसे ना मार्केटमध्ये विकायला मिळतात, तर पौष्टिक पण असतात आपल्या शरीरासाठी, लहान मुलांना खूप आवडतात. तर नक्कीच करून बघा तुम्ही. लसूण पण एकदम बारीक चॉप करून घेतला मी सुरीने. चला आज तुम्हाला नवीन कढईमध्ये ना एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी शेअर करणार आहे, स्वीटकॉर्न मसाला चाट. चला मस्त बटर टाकते यामध्ये, पॅन मध्ये थोडंसं बटर टाकते, तेल तूप वापरते मी इथे, बटर टाकते. आणि खूप सिंपल रेसिपी आहे ही. तसे तर आम्ही मक्याचे कणिस आहे ना कुकरमध्ये मीठ टाकून बॉईल करून त्यावरती लिंबू मसाला मीठ लावून खात असतो, पण म्हटलं चला मसाला चाट पण बनवून बघू. आता बटर वितळलंय यामध्ये आणि लसूण एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे मी, तर तो टाकायचा. थोडासा लसूण आहे ना बटरमध्ये हलकासा फ्राय करून घेऊ.
त्यानंतर यामध्ये घालू कांदा, टोमॅटोही टाकते मी आता. कांदा टोमॅटो आहे ना खूप जास्त परतायचा नाही आपल्याला, कसरटच ठेवायचा आहे. हलकासा बटरमध्ये मी हाय फ्लेमवरतीच थोडासा परतते, म्हणजे त्याचा क्रंचपणा राहिला पाहिजे. खूप मऊ नाही करायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये लागणार आहे चाट मसाला. 1 पाऊच आणलेलं आहे चाट मसाल्याचं. कांदा टोमॅटो आहे ना हलकासा परतला आहे, हाय फ्लेमवरतीच परतला आहे, कारण मऊ करायचा नाही आहे तो अजिबात हे आपल्याला. आता यामध्ये लगेच हे बॉईल केलेले स्वीट कॉर्न टाकते. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही. मस्त हे असते बटरमध्ये हाय फ्लेमवरती सगळं फ्राय करायचं आपल्याला. आणि ही जी कढई आहे ना याला कोणत्याही प्रकारचं असं रासायनिक केमिकलचा वगैरे वापर केलेला नाही आहे त्यांनी. शुद्ध लोखंडापासूनच बनवलेलं आहे. याला पदार्थ चिटकत पण नाही आहे आता. चला आता यामध्ये ना थोडीशी लाल मिर्च पावडर टाकायची. तिखटानुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता तुम्ही. थोडंसं तिखट टाकलं मी. मीठ बॉईल करताना टाकलेलं आहे ना, त्यामुळे खूप जास्त मीठ नाही टाकत मी, हलकंसं थोडंसं टाकलं. थोडीशी आमचूर पावडर, थोडासा चाट मसाला टाकते. थोडासा गरम मसाला टाकायचा. आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपले इथे मसाला स्वीट कॉर्न चाट मस्तपैकी रेडी झाले. यावरती वाटलं तर तुम्ही चीज किसून टाकू शकता, नाही टाकलं तरी पण मस्त लागतात. तर माझ्याकडे आहे म्हणून मी थोडंफार आहे ना किसून टाकलं चीज, तर मुलांना खूप आवडतं चीज टाकलेलं. आणि एकदम मस्त आपले हे स्वीट कॉर्न मसाला चाट छान झालेले आहे. चला आता मी ना टेस्ट करून सांगते तुम्हाला कसे झाले आपले स्वीट कॉर्न. खूप भारी मस्त झाले. नक्की करून बघा. एकदम असे चटपटे झालेले. आणि ही छोटीशी मस्त क्यूट कढई मला मागच्या वेळेस आलेली आहे. द इंडस व्हॅली कंपनीकडूनच आली होती. स्टीमर आलं ना त्यावेळेला, तर त्यासोबत त्यांनी ही पण पाठवली होती. तर ही पण आम्ही काही मागितली नव्हती, पण त्यांनी स्वतःहून आम्हाला ही पाठवली होती. यामध्ये अजून मी काही रेसिपी केली नाही. खूप छोटी आहे ना, पण मस्त आहे. तर ही पण खूप जड आहे वजनाला, लोखंडी. तर बघू यामध्ये कधीतरी काहीतरी बनवेल मी. चला आता आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत उद्याचे नवीन व्हिडिओ लवकर भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.